जय श्रीराम. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंब्रा येथून एमआयएम पक्षाची सेहर शेख नावाची मुलगी नगरसेविका झाली आणि तिच्या विजयी सभेमध्ये तिने जाहीरपणे सांगितलं की आम्ही फक्त अल्लाला मानतो, बाकी कोणाच्या बापाला सुद्धा मानत नाही. पुढच्या 5 वर्षांमध्ये हा मुंब्रा आपल्याला हिरवा करून टाकायचा आहे. महाराष्ट्रभर गदारोळ उठला. अनेक हिंदू बांधव म्हणतायत ती सेहर शेख नावाची मुलगी चुकीचं बोलली. पण वास्तविक जर विचार केला तर ती काय चुकीचं बोलली? ती वयानं लहान असल्यामुळं तिच्या पोटात जे ते तिच्या ओठातनं जाहीरपणे बाहेर आलं. तिच्या घरात तोच विचार सुरू आहे, तिच्या धर्मात तोच विचार सुरू आहे. अहो, 100तल्या 99 मुसलमानांची इच्छा आहे की हा हिंदुस्थान हिरवा झाला पाहिजे, इथे फक्त अल्लाचं अस्तित्व राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी हिंदुस्थानातील मुसलमान शर्तीचे प्रयत्न देखील करतायत. ज्या ज्या ठिकाणी ते राहताय तिथे पद्धतशीर जिहाद करण्याचं काम 100तले 99 मुसलमान करतायत. हिंदूंना यात वाईट वाटावं असं काहीच नाही. हे मुसलमानांचं नेचर आहे, त्यासाठी ते प्रयत्न करतायत. आपण बघा, ज्या एमआयएम पक्षाचे नेते म्हणतात की 15 मिनिटासाठी पोलीस बाजूला करा, मग हिंदूंची ताकद किती आणि मुसलमानांची ताकद किती हे हिंदुस्थानाला आम्ही दाखवतो. ज्या एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, आम्ही औरंगाबादच म्हणणार, त्या एमआयएम पक्षाचे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 125 नगरसेवक झालेत. ते पद्धतशीर काम करतायत, ते त्यांचा धर्म वाढवण्यासाठी संघटित झालेत आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे. यात हिंदूंना वाईट वाटावं असं अजिबात काही नाहीये. यावर पर्याय एकच आहे, हिंदूंनी संघटित व्हावं. हिंदूंनी भगव्या ध्वजाचाच अभिमान बाळगावा. हिंदूंनी निश्चय करावा, ज्याच्या कपाळाला नाही टिळा त्याच्याशी संबंध टाळा. जातपात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई. हिंदू बांधवांनो, हे शब्द नाहीयेत, हे मंत्र आहे. आणि हे मंत्र जर आपण आचरणात नाही आणले तर आपलं भवितव्य नक्कीच धोक्यात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हिंदूला फक्त हिंदूच वाचवू शकतो. त्यामुळे हिंदूंनो, कुणाच्याही भरोशावर राहू नका. तुम्ही संघटित व्हा. आम्ही जे पोटतिडकीने सांगतोय यात आमचा काही स्वार्थ नाही हो. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून फक्त आम्ही ओरडतोय. अजूनही सावध व्हा. कट्टर इस्लाम काय असतो हे समजून घ्या आणि यांच्यापासून सावध राहा. जय श्रीराम.